दरम्यान बीडच्या परळी नगर परिषदेसमोर स्ट्रॉंग रूमच्या कारणावरून राडा घालण्यात आलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगलंच महागात पडलंय। दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 डिसेंबरला नगर परिषद कार्यालयासमोर हा राडा घातला गेलाय। जमाबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही। ऐका इकडे ऐका, आता माझं काय ऐका, म्हटलं तुम्हाला ज्यांना बदल कुणी बोलला का? आम्हाला जे पाहणी करायचं होतं आमच्या उमेदवाराला सुद्धा बेदम मारलेलं आहे पोलिसाच्या हातानं। यांच्या हातात कायदा आहे, पण या कायद्याचं रूप ते अतिशय खालच्या दर्जाचं ते जनतेला वागणूक देत आहे। कायद्याचा वापर करून आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार केलेली आहे। इथला निवडणूक आयोग आणि कशा पद्धतीनं आत्तापासून केलं आहे, जे काही यांच्याकडून झालेलं आहे ते आम्ही पद्धतशीर रीतसर ते आम्ही लेखी दिलेलं आहे।